मित्रांनो नमस्कार. आताच्या स्पर्धात्मक युगामध्ये मुलाखती नीट देता आल्या तर आपल्याला सेवेची संधी पटकन मिळून जाते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घ्यावयाचा एक नमुना कसा तयार करता येईल यावर विचार करणे गरजेचे असते. त्यामध्ये सर्व घटक एका दृष्टिक्षेपात सादर करण्यासाठी कोणकोणत्या बाबी समाविष्ट कराव्या त्याची चर्चा करूयात. मुलाखती घेताना वर्गात घ्यावयाची तर शिक्षक, विद्यार्थी, वर्गरचना, विषयांचे वाटप, प्रश्नावली योग्य कोणती, संभाव्य उत्तरे कोणती असू शकतात अशी यादी जरी वाढत गेली तरी स्पर्धात्मक युगामध्ये मुलाखती घेणे व मुलाखती देणे गरजेची बाब बनत चाललेली आहे. सेवा किंवा नोकरी मिळवताना चांगली पदवी, शैक्षणिक पात्रता असूनही काही जणांना मुलाखती नीट न देता आल्यामुळे संधी मिळत नाही, त्यांची संधी हुकते. त्या संधी पूर्णपणे मिळाव्यात यासाठी शालेय स्तरावर मुलाखती घेणे गरजेचे बनलेले आहे. आणि आजच्या CCE सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापनामध्ये हे एक साधन, गरजेचे साधन म्हणून समाविष्ट केलेले साधन आहे. सर्वात आधी मुलाखत घ्यायची गरज का असते हे अध्ययनार्थीला चांगले समजणे गरजेचे आहे. अध्ययनार्थी उमेदवार हे समजून घेतला तर त्याला मुलाखतीची तयारी करायची, कशी तयारी करायची याबाबत समजेल. मुलाखतीची व्याख्या त्यांना नीट समजावून सांगावी. मुलाखतीची संहिता सरळ सोप्या भाषेत समजल्यास पुढचे रूपांतर स्थिर व सोपे बनून जाते. त्यासाठी शिक्षक किंवा मुलाखतकाराने प्रत्येक उमेदवाराशी वैयक्तिक पातळीवर संलग्न होता आले पाहिजे. व्यक्ती समजून घेता आला पाहिजे. जितके विद्यार्थी असतील, जितके मुलाखत देणारे असतील त्या प्रत्येकाशी आपला संबंध येणार असल्यामुळे त्यांना समजून घेणे क्रमप्राप्त ठरते. मुलाखतीद्वारे आपल्याला काय काय साध्य करावयाचे आहे याची बरोबर कल्पना मुलाखतकारास असणे गरजेचे असते. प्रथमतः स्वतः विचारायचे प्रश्न मुलाखतकाराने वेळेआधीच तयार करून घ्यावे. सातत्याने स्वतः बोलतानाचे थांबे किंवा स्पीकिंग पॉज व लांबवरचे पाहणे, शारीरिक हालचाली याबाबत शब्दांनी किंवा हावभावाने उमेदवाराला पटवता येणे किंवा ते पटवता आल्यास अतिशय उत्तम असते. त्या उपर उमेदवारांशी खेळीमेळीत संवाद वाढवावा. खेळीमेळीचे वातावरण मुलाखतीच्या वेळी जर असेल तर अधिकाधिक गोष्टी त्यातून बाहेर येतात आणि समोरचा उमेदवार मुलाखतकाराला चांगल्या प्रकारे समजतो. आपण चर्चा करीत असलेल्या समस्येवर त्या क्षणी कोणते प्रश्न तयार होतात, तेही प्रश्न हाताळता येतात का याबाबत विचार केल्यास अधिक संयुक्त ठरेल. उमेदवाराच्या त्रुटी किंवा क्षमता दोष यांचाही आढावा इथेच विचारात घेतला जावा. त्याआधी काही महत्त्वाच्या मुद्द्यांची टिप्पणी करणे मुलाखतकाराचे कर्तव्य असते. सर्वात शेवटी प्रत्येक उमेदवाराकडे त्याच्या स्वतःच्या काही शंका असू शकतात किंवा प्रश्न असू शकतात. त्याचे निराकरणही याच सत्रामध्ये मुलाखतकाराने पूर्ण करावयाचे आहे. त्यालाही प्रश्न विचारण्याची संधी द्यावी. सरतेशेवटी मुलाखतीचे सत्र संपविताना ज्या काही शिष्टाचार आहेत, पॉलिटनेस आहे किंवा फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घेण्यास विसरू नये. यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपली चर्चा ही मुलाखत देणाऱ्याच्या बाबतीतली आहे. मुलाखत देणाऱ्याने मुलाखतीला सामोरे जाताना काय सज्जता करावी, कोणती तयारी करावी याबाबतचा विचार
करणे जरुरीचे असते. उमेदवाराने त्यासाठी ज्या शिक्षकांसमोर किंवा ज्या व्यवस्थापनाकडे आपण नोकरीसाठी जाणार आहोत, सेवा देणार आहोत, त्यामध्ये मॉक इंटरव्ह्यू असो किंवा नोकरीचा वास्तविक रिअल इंटरव्ह्यू असो, दोन्ही ठिकाणी समान योगदान देता येईल का याचा विचार करावा. हे योगदान आपल्याला पुढील सेवेमध्ये पूर्णपणे पाळणे गरजेचे असते. वरील कोष्टकामधील माहिती नीट प्रकारे अभ्यासल्यास आपल्याला मुलाखतीसाठी खूप फायदा होऊ शकेल, तरी कृपया ती माहिती पाहावी. वरील कोष्टकाची टिप्पणी घेतली तरी चालेल. नोकरी, हुद्दा किंवा विषयाचे पूर्ण अवलोकन करून घ्यावे. मित्र असतील, कुटुंबीय असतील, त्यांच्यासमोर किंवा आरशासमोर थांबून मुलाखतीसाठी विचारले जाणारे संभाव्य प्रश्न, त्यांची उत्तरे, शारीरिक हालचाली कशा प्रकारे कराव्यात यांचा सराव केल्यास अधिक उत्तम बनते. ज्यांना मुलाखती देण्याचा अधिक अनुभव आहे अशा व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले तरी चालू शकते, किंवा असे व्यक्ती उपलब्ध न झाल्यास माहिती तंत्रज्ञान किंवा इंटरनेटवर उपलब्ध माहितीचा अभ्यास केल्यास फायदा होईल. मुलाखतीसाठी विशिष्ट ओळख जपणारा पोशाखही प्रभाव टाकत असल्यामुळे तो परिधान करण्याचे तंत्रही जमवून घेणे फायद्याचे असते. अगोदरच प्रश्नांची उत्तरे कशी देता येतील, त्यांचा क्रम कसा असतो हे जाणले असल्यास किंवा हे जाणून घेता आल्यास आपल्याला खूप फायदा होतो. अध्ययनार्थी किंवा उमेदवाराने मुलाखत दिल्यानंतर त्याचा फॉलोअप निश्चितपणे घ्यावा. आपल्या त्रुटी काय आहेत, आपण कोठे चुकतो, आपल्या मर्यादा कोणत्या आहेत याची जाणीव आल्यास पुढच्या मुलाखतीमध्ये जर संधी मिळाली तर आपण अधिकाधिक प्रगती करू शकतो आणि ती सेवा किंवा नोकरी मिळवू शकतो. धन्यवाद. या कोष्टकामध्ये सर्वच इंटरव्ह्यूमध्ये किंवा मुलाखतीमध्ये उमेदवाराला कोणकोणते प्रश्न विचारले जातात त्याचा निश्चित असा सारांश या 10 मुद्द्यांच्या मध्ये सांगितलेला आहे. त्यामध्ये टेल मी अबाउट युअर सेल्फ असा प्रश्न निश्चितच विचारला जाईल. व्हॉट इज युअर ग्रेटेस्ट स्ट्रेंथ हा दुसरा प्रश्न त्यानंतरचा असतो. व्हॉट इज युअर ग्रेटेस्ट विकनेस स्वतःविषयी सांगायचे आहे, स्वतःच्या त्रुटीविषयी सांगायचे आहे, स्वतःची शक्तिस्थाने स्पष्ट करायची आहेत. व्हाय डू यू वॉन्ट टू वर्क हिअर आणि शेवटचा प्रश्न आहे व्हाय शुड वी चूज यू आम्ही तुम्हाला का निवडावे, आमच्या फर्ममध्ये तुम्हाला का नोकरी द्यावी याविषयीचा सांगोपांग विचार आपल्याला त्यावेळी उत्तरादाखल देता आला तर खूप बरे होते आणि त्यामधून आपण आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक या शेवटच्या प्रश्नामध्ये दाखवायची असते. तुम्हाला भविष्यातील मुलाखतींसाठी, जॉब इंटरव्ह्यूसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थांबूया. बेस्ट ऑफ लक.